केंद्र प्रमुख भरती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। आज आपण या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपली जी काही केंद्र प्रमुख भरती परीक्षेसंदर्भात सराव प्रश्नसंच आहे त्यामधील प्रश्नपत्रिका क्रमांक 1 त्यातील प्रश्न क्रमांक 51 ते 100 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आपला पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब हे सर्वेक्षण सर्व राज्यांची गुणवत्ता पाहण्यासाठीचे राष्ट्रीय सर्वेक्षण आहे। तर या ठिकाणी पर्याय जर आपण पाहिले असर, स्लॅश, नॅस आणि पिसा। पिसा हे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण आहे, तर स्लॅश हे राज्य स्तरीय सर्वेक्षण आहे। या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय सर्वेक्षण विचारलेले असल्याने आपले उत्तर असर आणि नॅस या दोन्हीपैकी एक असणार आहे। परंतु या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर असर हे सर्वेक्षण फक्त ग्रामीण भागापुरतं मर्यादित असतं। म्हणजे जे काही ग्रामीण भागातले कुटुंब आहेत त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचा वाचन आणि संख्याज्ञान याची पातळी जाणून घेण्याच्या उद्देशाने असर सर्वेक्षण केलं जातं। त्यामुळे असर हे उत्तर चूक आहे। तर सर्व राज्यांची गुणवत्ता पाहण्यासाठीचं जे काही राष्ट्रीय सर्वेक्षण आहे ते आहे नॅस, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र सरकारने पूर्व प्राथमिक शाळांना पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र सुविधा निर्माण केलेली आहे? आपण जर पाहिलं हा पर्याय आणि आकार हा तो का अभ्यासक्रम आहे। 3 ते 6 वयोगटासाठी जो अंगणवाडीत अभ्यासक्रम राबवला जातो त्याचं नाव आकार आहे। तर युडायस प्लस आणि सरल ही 2 संकेतस्थळे आहेत, परंतु युडायस प्लस मध्ये स्वतंत्र सुविधा निर्माण केलेली नाही। सरल या पोर्टलवर साधारणतः मार्च 2025 मध्ये पूर्व प्राथमिक शाळांना नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र अशी एक सुविधा ज्याला आपण टॅब म्हणतो ती टॅब या सरल पोर्टलवर आपल्या महाराष्ट्र सरकारने पूर्व प्राथमिक शाळांसाठी नोंदणी केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासह एकूण किती विषयांचा समावेश केलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 29। आपण जर पाहिलं तर 73व्या घटना दुरुस्ती 1992 या 73व्या घटना दुरुस्तीने आपल्या राज्यघटनेत हे 11वी अनुसूची किंवा आपण त्याला परिशिष्ट म्हणतो हे समाविष्ट केलं आहे। त्याचं कलम आहे 243 जी 243 जी या कलमा अंतर्गत हे परिशिष्ट समाविष्ट केले आणि यामध्ये जे काही पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या असं त्या परिशिष्टाचं नाव आहे आणि त्यामध्ये एकूण 29 विषय समाविष्ट केलेला आहे आणि त्यामध्ये आपला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हा जो काही विषय आहे तो विषय क्रमांक 17 वर आहे। या ठिकाणी हे लक्षात असू द्या। कधी कधी पंचायत राज जरी आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नसला तरी पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण की विस्तार अधिकारी परीक्षेत पंचायत समिती सभापतीचे जे काही अधिकार आहेत ते कलम विचारण्यात आलं होतं आणि ते कलम 76 होतं। तर या ठिकाणी हे आपण लक्षात असू द्या की त्या 11व्या अनुसूचीमध्ये एकूण 29 विषय असून आपला जो काही प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आहे तो विषय 17व्या क्रमांकावर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मध्यान्ह भोजन योजना टिंबटिंब या दिवशी सुरू करण्यात आली? त्याचं उत्तर आहे 15 ऑगस्ट 1995। आता हा जो 55 प्रश्न आहे हा चालू घडामोडी संदर्भात आहे। टिंबटिंब या ठिकाणी IIT मद्रास या संस्थेने पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन केला? तर त्याचं उत्तर आहे झांजिबार, टांझानिया या ठिकाणचा आहे ते झांजिबार। आणि दुसरा जो कॅम्पस आहे तो IIT मद्रासने दुबई या ठिकाणी सुद्धा
स्थापन केलेला आहे, परंतु आपल्याला प्रश्नात पहिला विचारलाय तो आहे झांझिबार. त्यानंतर 56वा प्रश्न पहा, दिव्यांगांसाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था टिंबटिंब या जिल्ह्यात स्थापन करण्यात आली. तर दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण संस्था ही लातूर या जिल्ह्यात स्थापन करण्यात आली आहे. 57वा प्रश्न पाहूया, अल्फाबेट ग्रॅनी म्हणून टिंबटिंब या परिचित आहे. पहा, हे जे काही अल्फाबेट ग्रॅनी म्हणजे आपण जे साक्षरता अभियान आहे त्या साक्षरता अभियानाच्या संदर्भात केरळच्या कार्तियानी अम्मा ही या ज्या काही व्यक्ती आहेत, या महिलेने वयस्कर असताना सुद्धा साक्षर होण्याचा बहुमान मिळवला आणि म्हणून त्या कार्तियानी अम्मा यांना अल्फाबेट ग्रॅनी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि त्यांचं निधन झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या चर्चेत होत्या. आपलं उल्हास नवभारत साक्षरता अभियानाच्या संदर्भातला हा प्रश्न आहे, त्यामुळं अल्फाबेट ग्रॅनी म्हणून कार्तियानी अम्मा या ओळखल्या जातात. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2027 टिंबटिंब येथे आयोजित केल्या जाणार आहेत. तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान या देशात 2027 साली या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे. त्यानंतर 59वा प्रश्न आहे पहा, ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणाऱ्या पहिल्या महिला भारतीय क्रिकेटपटू टिंबटिंब या आहेत. तर त्याचं योग्य उत्तर आहे डायना एडुल्जी. आता हे ICC हॉल ऑफ फेम हे काय आहे, तर ICC ने त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त 2 जानेवारी 2009 साली या ICC हॉल ऑफ फेमची सुरुवात केली आणि मग जे काही लोकप्रिय असे क्रिकेटपटू आहेत त्या क्रिकेटपटूंचा या ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश केला जातो. आपण जर पाहिलं तर भारतातील आतापर्यंत 11 खेळाडूंना, लक्षात घ्या, भारतातील एकूण 2025 लेटेस्ट जुलै 2025 पर्यंत भारतातील 11 खेळाडूंचा समावेश या ICC हॉल ऑफ फेम मध्ये करण्यात आला आणि तो जो काही 11वा खेळाडू आहे त्यांचं नाव आहे महेंद्रसिंग धोनी. हे एक लक्षात असू द्या, महेंद्रसिंग धोनी यांची आता 2025 साली ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलाय आणि असे भारताचे मिळून 11 खेळाडू आहेत. त्यामध्ये फक्त 2च महिला खेळाडू आहेत. पहिले आहेत डायना एडुल्जी आणि दुसरे आहेत नीतू डेव्हिड. या 2 महिला खेळाडूंचा समावेश या ICC हॉल ऑफ फेम मध्ये केलेला आहे. मग त्यामध्ये कोण कोण आहेत पहा, सुनील गावस्कर आहेत, बिशन बेदी, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विनोद मंकड, वीरेंद्र सेहवाग, डायना एडुल्जी, नीतू डेव्हिड आणि महेंद्रसिंग धोनी असे हे 11 खेळाडू यांचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, हा प्रश्न येण्याची शक्यता सुद्धा आहे. महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित केलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे 15 जानेवारी आणि 15 जानेवारी हा कोणाचा जन्मदिवस आहे ते तुम्ही शोधून आपल्या कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर पहा, आपला 61वा प्रश्न आहे, निपुण भारत अभियान अंतर्गत मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियान कोणत्या वयोगटासाठी राबवले जात आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न जे काही आपण FLN म्हणतो पहा, हे FLN कोणत्या वयोगटासाठी राबवलं जात आहे. तर ते FLN जे काही निपुण भारत अभियान आहे ते वयवर्ष 3 ते 9 या वयोगटासाठी राबवलं जात आहे. आपल्याला या ठिकाणी कन्फ्युजन होण्याची शक्यता असते, कारण आपला पायाभूत स्तर हा 3 ते 8 वयाचा आहे आणि FLN हे वयवर्ष 3 ते 9 या वर्षासाठीच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण, जगातला पहिला यशस्वी सुपर कॉम्प्युटर टिंबटिंब यांनी तयार केला. आता इथं आपल्याला जगातला विचारलं, भारतातला नव्हे. तर जगातला पहिला सुपर कॉम्प्युटर हा रॉजर क्रे
यांनी तयार केलेला आहे. चार्ल्स बेबेज हे कॅम्प्युटरचे यांना जनक मानलं जातं. विजय भटकर यांनी भारतात जो काही सुपर कॉम्प्युटर तयार केला परम नावाचा, त्यात मोलाचा सहभाग सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो विजय भटकर यांचा होता. आणि जगातला पहिला यशस्वी सुपर कॉम्प्युटर हा रॉजर क्रे यांनी तयार केलेला आहे. त्यानंतर पहा 63वा प्रश्न, वेबच्या 3 व्हर्जनपैकी टिंबटिंब हे सोशल नेटवर्किंग संबंधित आहे. म्हणजे आपलं जे काही सोशल नेटवर्किंग आहे त्या सोशल नेटवर्किंग साईटशी संदर्भात असणारं वेबचं व्हर्जन कोणतं आहे, तर ते आहे वेब 2.0 किंवा वेब 2.0. 64वा प्रश्न पाहूया, टिंबटिंब क्लाउड या सर्वांसाठी खुल्या असतात. आता पहा सर्वांसाठी, त्यामुळे आपल्याला उत्तर या ठिकाणीच शोधते. पब्लिक म्हणजे सार्वजनिक. हे जे काही पब्लिक क्लाउड असतात या सर्वांसाठी खुल्या असतात. 65वा प्रश्न पाहूया, टिंबटिंब या प्रोटोकॉलद्वारे www वर वेबसाईट जोडलेल्या जातात. म्हणजे जे काही वेबसाईटचं त्या वेबसाईटवर HTTP हा जो काही प्रोटोकॉल आहे या प्रोटोकॉलद्वारे या वेबसाईट एकमेकांशी जोडलेल्या असतात. त्यानंतर 66वा प्रश्न पहा, टिंबटिंब मध्ये मीडिया लॅब आशियाचे नामकरण डिजिटल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया DIC असे करण्यात आले. तर याचं योग्य उत्तर आहे 2017. हे लक्षात असू द्या. हे मीडिया लॅब आशिया हे जे काही आहे त्याचं आता सध्याचं नाव आहे डिजिटल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया DIC. आणि याद्वारे शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जात असतात. त्यामुळं हा जो काही टॉपिक आहे या टॉपिकवर आपल्याला निश्चित या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण की विस्तार अधिकारी परीक्षेत सुद्धा या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. इंटरनेट वापरासाठी कमीत कमी किती क्षमतेचा प्रोसेसर आवश्यक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 386 क्षमतेचा प्रोसेसर असणं आवश्यक आहे. टिंबटिंब बिट्स म्हणजेच 1 बाईट, तर आपल्या सर्वांना माहिती आहे 8 बिट्स म्हणजेच 1 बाईट. कम्प्युटर आणि नेटवर्क यांच्या माध्यमातून एकमेकांपासून दूर असलेल्या व्यक्तींनी एकमेकांशी साधलेला संवाद म्हणजे टेलिकॉन्फरन्सिंग. याचं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती सोशल नेटवर्किंग साईट आहे, पहा याचं खालीलपैकी कोणती सोशल नेटवर्किंग साईट आहे, तर ट्विटर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपल्या उत्तर सूचीमध्ये मला ते त्याचं पर्याय क्रमांक नजर चुकीने त्या ठिकाणी 3रा पर्याय टाईप करण्यात आला आहे, परंतु त्याचं योग्य उत्तर आहे 2. ट्विटर ही सोशल नेटवर्किंग साईट आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा SCF पायाभूत स्तर 2024 हा टिंबटिंब विभागात विभागलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 5 विभागात. आता याच वर्षी म्हणजे पहिल्यांदाच जे काही अभ्यासक्रम आराखडे तयार करण्यात आला आहे तो पायाभूत स्तरासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम आणि शालेय शिक्षणाच्या संदर्भातला स्वतंत्र अभ्यासक्रम असे 2 स्वतंत्र अभ्यासक्रम आराखडे विकसित करण्यात आलेले आहेत. आणि आपला या ठिकाणचा जो काही प्रश्न आहे हा पायाभूत स्तराच्या संदर्भातला आहे. तो 5 विभागात विभागलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार टिंबटिंब हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे. तर तो उत्तर आहे पर्यावरण शिक्षण. 91 सालचा निवाडा आहे पर्यावरण शिक्षणासंदर्भात आणि मूल्य शिक्षण हे कोठारी आयोगाद्वारे 1968 अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. स्त्री शिक्षित असल्याशिवाय कुटुंबातील लोक शिक्षित असू शकत नाहीत असे विधान कोणी मांडले किंवा असा विचार कोणाचा आहे, तर
याचं योग्य उत्तर आहे राधाकृष्ण समिती, जी विद्यापीठ शिक्षण समितीच्या संदर्भातली होती. या ठिकाणी आपल्याला वाटेल श्री आणि श्री शिक्षण समिती, परंतु याचा काही एक संबंध नाही. हे जे काही विचार आहेत हे राधाकृष्ण आयोग, ज्याला विद्यापीठ आयोग असं सुद्धा म्हणतो, त्या राधाकृष्ण समितीचे हे विचार आहेत. त्यानंतर भारतामध्ये टिंबटिंब सालापासून 10+2+3 या शिक्षण पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. तर हा जो स्वीकार आहे म्हणजे लागू अंमलबजावणी त्याची 1975 सालापासून सुरू झाली. ते जरी धोरण 1968च्या धोरणात त्याला सुचवलं, परंतु त्याची स्वीकार म्हणजे त्याची अंमलबजावणी ही 1975 सालापासून आपल्या महाराष्ट्रासह सर्वत्र सुरू झालेली आहे. ती आता 2020च्या धोरणानुसार 2020चं जे काही धोरण आले त्या धोरणात आपल्याला ते बदल झाल्याचा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर खालीलपैकी कोणता संप्रेषण प्रक्रियेतील मनोवैज्ञानिक अडथळा आहे? आता संप्रेषण प्रक्रियेत वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे आहेत. काही यांत्रिक अडथळे आहेत, त्यानंतर काही मनोवैज्ञानिक आहेत, काही परिस्थितीजन्य आहेत. तर आपल्याला या ठिकाणी मनोवैज्ञानिक अडथळा विचारले तर त्याचं योग्य उत्तर आहे लक्ष न देणे. म्हणजे कधी कधी आपलं पुढचा काय बोलतोय त्याकडे लक्ष नसल्यामुळं आपल्याला ते योग्य प्रकारे संप्रेषण या ठिकाणी होत नाही. 76वा प्रश्न पहा. टिंबटिंब यांनी विविध प्रयोगाच्या आधारे अध्ययन विषयक नियम सांगितले आहेत. तर आपण मानसशास्त्रामध्ये बीएडला निश्चित अभ्यास केलेला असेल की थॉर्नडाईक हे जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी मांजरीवर केलेल्या प्रयोगाच्या द्वारे विविध प्रकारचे अध्ययन नियम जे काय आहेत, तयारीचा नियम, सरावाचा नियम, परिणामाचा नियम, हे जे काही 3 नियम आहेत हे थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले आहेत. ज्ञान व कौशल्य आत्मसात करून ती लागू करण्याच्या क्षमतेला टिंबटिंब असे म्हणतात. तर ही जी काही आपल्यात क्षमता असते तिला आपण काय म्हणतो? बुद्धिमत्ता. 78. ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते टिंबटिंब दर्शवितात. त्यांच्यामध्ये कोणती बुद्धिमत्ता असते? तर ती आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. 79वा प्रश्न पहा, अत्यंत महत्त्वाचा. सध्या ज्या काही वेगवेगळ्या समित्या आहेत त्या समित्यांच्यावर आधारित हा प्रश्न आहे. राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष टिंबटिंब हे असतात. तर याचं योग्य उत्तर आहे आयुक्त शिक्षण हे राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष असतात. सध्या प्रत्येक आठवड्याला 15 दिवसाला या विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात वेगवेगळे आपण आढावा घेताना आपल्याला दिसून येत आहे. तर या विद्यार्थी सुरक्षेच्या ज्या काही समित्या आहेत, मग राज्यस्तरीय समिती असेल, त्यानंतर जिल्हास्तरीय समिती असेल, त्यानंतर परत तालुका लेवलला तालुकास्तरीय आहेत, केंद्र पातळीवर केंद्रस्तरीय समिती आणि शाळा पातळीवर शाळा विद्यार्थी सुरक्षा, अशा या 5 समित्या आहेत. या 5 समित्यांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. 80वा प्रश्न पाहूया. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील टिंबटिंब हे कलम कॅम्प्युटर हॅकिंग च्या संदर्भातलं आहे. तर ते कलम 66 हे कॅम्प्युटर हॅकिंगच्या संदर्भातलं आहे. खालीलपैकी कोणते निशब्द संज्ञापनाचे उदाहरण नाही? पहा, इथं नाही विचारलं. निशब्द म्हणजे ज्यामध्ये शब्दांचा उपयोग केला जात नाही, तर ते आहे पत्रलेखन. चेहऱ्यावरील हावभाव हे निशब्द संज्ञापनाचं उदाहरण आहे. बोलण्याचा वेग आणि मौन हे सुद्धा निशब्द संज्ञापनाचे उदाहरण आहेत. या ठिकाणी पत्रलेखन हे लिखित किंवा सशब्द संज्ञापनाचा प्रकार आहे. 82 पहा. इसवी सन 1950 मध्ये टिंबटिंब यांनी छपाई यंत्राचा शोध लावला आणि त्याचं योग्य उत्तर आहे जॉन गटेनबर्ग. हे आपण इतिहासामध्ये शिकलेलो असत. त्यानंतर 83वा प्रश्न पहा. TRAI ज्याला आपण ट्राय म्हणतो, या शब्दाचा योग्य विस्तार पुढीलपैकी कोणता? तर त्याचा योग्य विस्तार आहे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. पहा, टेलिकॉम हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. IBPS मध्ये सुद्धा असे एकदम क्लोज पर्याय एकमेकाशी दिलेले असतात. त्यामुळे थोडी जरी आपल्याकडून गल्लत झाली तरी आपलं उत्तर या ठिकाणी चुकायची शक्यता असते.
84वा प्रश्न पाहू. कोणत्याही कार्यालयात माहितीचे सामायिकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते टिंबटिंब संप्रेषण असते. तर ते अंतर्गत, फक्त कार्यालयातच हे संप्रेषण घडून येतं, त्यामुळे त्याला अंतर्गत संप्रेषण असं आपण म्हणतो. प्रभावी संप्रेषण हे टिंबटिंब या समीकरणाने दाखवतात. तर प्रभावी संप्रेषणामध्ये आपण काय करतो, एक मेसेज सेंडर असतो आणि दुसरा मेसेज रिसिव्हर असतो आणि त्या दोघांचं जे काही असतं संप्रेषण म्हणजे संदेश पाठवणारा प्रेषक आणि संदेश ग्राहक करणारा ग्राहक हे ज्यावेळेस एकाच पातळीवर असतात त्यावेळेस संप्रेषण हे अधिक प्रभावी होत असतं. म्हणून ते MS-MR=0 हे त्याचं समीकरण आहे. त्यानंतर 86वा प्रश्न पाहूया. टिंबटिंब संप्रेषण हे सार्वत्रिक संप्रेषण म्हणून ओळखले जाते. पहा, सार्वत्रिक या शब्दाचा अर्थ काय असतो, तर जे काही संप्रेषण घडतं ते आपण कोणत्या जरी भागात गेलो तरी त्या ठिकाणी त्याचा अर्थ बदलता कामा नाही. आता मौखिक संप्रेषण आपण पाहतो, जे काही आता आपण तोंडी बोलतोय, समजा मी तुमच्याशी आता तोंडी काय करतोय बोलतोय, हे झालं मौखिक संप्रेषण. परंतु आता आपण बोलतो मराठीतून, आपण भाषा वापरली मराठी आणि ज्या माणसाला मराठी भाषा समजत नाही त्याला या आपल्या संप्रेषणाचा काही फायदा होईल का? काहीच फायदा होणार नाही. समजा कन्नड भाषिक माणसाला ज्याला मराठीत माहीत नाही त्या मराठी भाषिक नसणाऱ्या अभाषिक मराठीला हे मौखिक संप्रेषण आपण जे काही संप्रेषण करतोय याचा काही उपयोग होणार नाही. त्यानंतर लिखित संप्रेषण मध्ये सुद्धा आपण कोणत्या तरी भाषेचा उपयोग करून त्या ठिकाणी लिहित असतो. जसं मी आता या ठिकाणी मराठीत लिहितोय, काही इंग्रजीमध्ये लिहितोय. ज्याला मराठी इंग्रजी कळते त्याला हे लिखित संप्रेषण कळतंय, परंतु ज्याला मराठीच येत नाही किंवा इंग्रजी भाषा येत नाही त्या माणसाला मी काय सांगतोय ते या ठिकाणी समजणार नाही. त्यानंतर तिसरा प्रकार पहा, दृश्य संप्रेषण म्हणजे काय, जे काय चित्र, आकृत्या, चिन्ह याद्वारे ते संप्रेषण दाखवलं जातं. आता समजा आपण ट्रॅफिकचे जर दिवे पाहिले, असे 3 दिवे आपल्याला ते दिसतात आणि मग त्यामध्ये समजा लाल दिवा लागलेला दिसला, असा लाल दिवा लागला, आता हा लाल दिवा, त्यानंतर हा हिरवा दिवा, आणि हा पिवळा दिवा, असे 3 दिवे आपल्याला दिसतात. आता आपण जर कुठे जरी गेलो भारतात, हे 3 दिवे म्हणजे काय हे आपल्याला सांगायची गरज पडत नाही. आपण जर पाहिलं, समजा लाल दिवा लागलेला असला आपण गाड्या थांबवणार, हिरवा दिवा लागलेला असला आपण जाणार, आणि पिवळा दिवा लागलेला असेल तर आपण काय करतो, थोडा थांबून इकडे तिकडे वाट पाहतो. म्हणजे हे जे काही दृश्य स्वरूपाचं संप्रेषण झालेलं आहे हे संप्रेषण कुठे जरी गेलो आपण तरी याचा अर्थ काही बदलणार नाही. म्हणजे ते कसं असतंय, सार्वत्रिक स्वरूपाचं असतं आणि त्याचं योग्य उत्तर आहे दृश्य संप्रेषण. काही वेळा समूह माध्यमे पहा, जनसंप्रेषणाची जे काही साधनं आहेत ती जनसंप्रेषणाची साधनं समाजाला चुकीचा संदेश देतात, कारण येथे ग्राहक हे टिंबटिंब असतात. तर लक्षात घ्या, या ठिकाणी ग्राहक हे बहुजिन्सी असतात. म्हणजे काय होतंय, आपण रेडिओ असेल किंवा टीव्ही असेल किंवा वर्तमानपत्र असेल यातून संदेश प्रसारित करतो, परंतु आपल्याला जो संदेश प्रसारित करायचा आहे त्याचा कधी कधी चुकीचा अर्थ काढला जातो. कारण काय होतं, जे काही आपले ग्राहक आहेत ते ग्राहक हे कसे असतात, बहुजिन्सी. म्हणजे त्या प्रत्येक ग्राहकाची जी काही आवड असेल, त्याची संप्रेषणाची जी काही पातळी असेल ती भिन्न भिन्न आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे बहुजिन्सी ग्राहक किंवा बहुजिन्सी श्रोते हे समूह माध्यमाचं किंवा समूह संप्रेषणाचं एक वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला सांगता येत असतं. हा अतिशय सोपा प्रश्न आहे. भारतात खालीलपैकी कोणती संवाद सेवा बंद करण्यात आलेली आहे, तर ती तार ही जी काही संवाद सेवा आहे ती सध्या बंद करण्यात आलेली आहे. टिंबटिंब यांना भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे म्हणतात, तर त्याचं योग्य उत्तर आहे सॅम पित्रोदा यांना भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. टिंबटिंब या कराराने भारतात खाजगी चॅनेल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आणि त्याचं उत्तर आहे गॅट करार. जो काही गॅट करार आहे वस्तू आणि सेवांच्या संदर्भात, त्या
गियाट कराराने भारतात खाजगी चॅनेलची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येईल. खालीलपैकी आपण केवळ निरीक्षणाने काढू शकतो. पहा, केवळ निरीक्षणाने कोणतीही गणिती क्रिया न करता आपण जी काही गोष्ट काढणार आहोत ती खालीलपैकी कोणती, तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा बहुलक. बहुलक म्हणजे काय, आता या ठिकाणी आपण हे सांख्यिकी अर्थशास्त्रीय सांख्यिकी परिमाण आहेत पहा, केंद्रीय प्रवृत्तीची 3 परिणाम आहेत बहुलक, मध्यमान, मध्यगा. शतमक, चतुर्थक, प्रमाणचलन हे दुसरे आहे चतुर्थकाचे. तर बहुलक काढण्यासाठी आपल्याला कोणतीही गणितीय क्रिया प्रथम दर्शनी तरी काढावं लागणार. बहुलक म्हणजे काय, तर जास्तीत जास्त वेळा येणारा अंक. आता आपण जे काही प्राप्तांक आहेत ते आकडे आहेत ते चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडले आणि जो अंक सर्वात जास्त वेळेस आलाय तो म्हणजे काय झाला, बहुलक. म्हणजे बहुलक आपण केवळ निरीक्षणाने सुद्धा काढू शकतो. मध्यमान आपण निरीक्षणाने काढू शकत नाही. मध्यमान ही काय असते, गणिती सरासरी असते, त्यासाठी आपल्याला आकडेमोड करावं लागते. मध्यगा काढताना सुद्धा कधी कधी जर समान पद असली, समजा 8 असतील 10 असतील, तर आपल्याला त्यावेळेस गणितीय आकडेमोड करावी लागते. शतमक मध्ये जर आपल्याला आकडेमोड करणं गरजेचंच आहे. म्हणजे जो बहुलक आहे हा बहुलक आपण निरीक्षणाने काढू शकतो. कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50वे शतमक आणि टिंब हे सारखेच असतात. 50वे शतमक म्हणजे शतमकाचा 50 म्हणजे बरोबर मधला भाग, म्हणजे कोणताही निधर मध्यांक. मध्यमान म्हणजे सरासरी, मध्यांक त्याला मध्यगा असं सुद्धा म्हटलं जातं. हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आता आपण स्क्वॅपचं मूल्यांकन संदर्भात एक 3-4 महिन्यापूर्वी आपण पाहिलं असेल. स्वयंमूल्यमापन करण्याची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आलेली आहे, आणि त्याचं योग्य उत्तर आहे शिक्षकांची जी काही समिती आहे पहा, त्या ठिकाणी आपण जर स्क्वॅप पुस्तिकेचा अभ्यास केला तर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल की स्क्वॅप मूल्यमापन जे आहे ते स्वयंमूल्यमापन करण्याची जबाबदारी त्या शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांमधून एक समिती तयार करायची आणि त्या समितीने ते स्वयंमूल्यमापन करणं अपेक्षित आहे. टिंब रोजी समग्र शिक्षा अभियानाची सुरुवात झाली, तर त्याचं योग्य उत्तर आहे 24 मे 2018. आपण जर पाहिलं तर समग्र शिक्षा अभियान या एकाच अभियानावरती शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेला 2 प्रश्न आलेले होते. 95वा प्रश्न पाहूया. परक राष्ट्रीय सर्वेक्षण चाचणी 2024 महाराष्ट्रात टिंब या दिवशी आयोजित करण्यात आली. परक जे काही NEP 2020 आहे त्या NEP 2020 मध्ये राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र म्हणून परक या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि परक संस्थेअंतर्गत वेगवेगळे सर्वेक्षण आता जे स्नॅस वगैरे होते त्या सर्वेक्षणाच्या जागेवर आता परक राष्ट्रीय सर्वेक्षण आलेलं आहे. ते 2024 ला 4 डिसेंबर 2024 या दिवशी महाराष्ट्रात आयोजित करण्यात आली होती. आणि त्याचं आताच जून महिन्यात त्याची रँकिंग सुद्धा डिक्लेअर झाली आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागलाय, 8वा. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न फिक्स येणार परक चाचणीवर आधारित, कारण की हे सर्वेक्षण नव्यानेच सुरू करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्राची रँकिंग त्यामध्ये 8वी आलेली आहे. परक संदर्भात आपण एक स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा घेणार आहोत. त्यानंतर खाली 96 ते 100 हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपले आलेख म्हणजेच माहितीचे विश्लेषण या घटकावर आधारित आहेत. आपण त्याचे स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहोतच, पण एक चलता त्याला आपण ओव्हरलुकिंग करून घेऊ. मागील वर्षाच्या तुलनेत 2013 साली सी या जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या नोंदणीत किती टक्के वाढ झाली? बघा 2013 आणि कोणता जिल्हा सांगितला आहे? सी मध्ये किती आपल्या इथं 9 म्हणजे आता आपल्या इथं प्रमाण दिलेले आहे पावर 9 म्हणजे किती 9000. किती आहे 9000. ओके. हा मग मागील वर्षाच्या तुलनेत मागील वर्षाचं सीचं किती होतं? 8000 होतं. किती होतं? 8000 होतं. मग या 8000च्या तुलनेत जी काही वाढ झालेली आहे ती किती आहे? 1000 वाढ झाली. मग ही 1000 वाढ त्या मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्के आहे? 0 गेला 0 गेला पहा, परत 1 0 कट केला 1 0 कट केला, हा 1 0 गेला हा 1 0 गेला, म्हणजे आपलं उत्तर आहे 12.5.
5%. 2014 मध्ये तीनही जिल्हे मिळून असलेली एकूण पटसंख्या व 2011 ते 2016 मध्ये बी जिल्ह्यात असणारी एकूण पटसंख्या यात कितीची तफावत आहे. आता आपल्याला सांगितले 2014 साल. 2014 साल पाहायचा. आता 2014 साली इथं किती आहेत 8000, त्यानंतर इथं किती आहे 6000 आणि इथं आहेत 7000. म्हणजे आपण काढू आता बघा 8000, त्यानंतर 6000 आणि नंतर 7000. म्हणजे 7 1 7 7 2 14 7 3 21 म्हणजे किती आले ते 21000 विद्यार्थी आहेत. त्यानंतर काय सांगितले बघा 2011 ते 2016 मध्ये बी जिल्ह्यात. आता 2011 तर बी जिल्ह्यामध्ये आपला हा मधला येते किती आहेत 5, त्यानंतर इथं 4, त्यानंतर इथं 7, त्यानंतर इथं किती आहेत 6, इथं किती आलेत 4 आणि इथं किती आहेत 7. याची बेरीज करूया आपण. 7 आणि 7 14, 14 आणि 6 20, 20 आणि 5 25, 25 आणि 8 28. किती आहेत 28. आणि त्यातले आपल्याला काय विचारली तफावत विचारली पहा. पाच 4 9 9 9 7 16 16 22 22 आणि हे 4 26 26 आणि हे 7 26 33. पहा किती आहे 33000 वजा 21000 म्हणजे ज्याची तफावत येते आपली 12000. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ही त्याचं योग्य उत्तर आहे. 2011 ते 2016 मध्ये ए जिल्ह्यात प्रत्येक वर्षी सरासरी किती पटनोंदणी झाली. आता ए जिल्ह्याची सर्व पटनोंदणी आपल्याला काढावं लागेल. पहा पहिलं किती आहे इथं आपल्याला दिसतंय 3000, त्याला जागा करून घेऊ. किती पहिलं 3000, त्यानंतर इथं आपल्याला दिसतंय 5000, इथं दिसतंय 6000, त्यानंतर इथं आहे 8000, 15 साली 7000 आणि 16 साली 5000. 5 आणि 5 10, 10 आणि 6 16, 17 18 19, 19 20, 26, 26 आणि 4 30, 30 आणि 4 13, 13 आणि 19, 19 आणि 27, 34. बरोबर किती आलं आपल्या इथं 34000 भागिले किती आहेत आपले वर्ष 1 2 3 4 5 6 6 आणि भागायचे. आता आपल्याला 34000 भागिले 6. ज्यावेळेस आपण ते कॅल्क्युलेशन करणार आहोत त्याचं उत्तर येईल 5666 एवढी काय त्यांची सरासरी. तीनही जिल्ह्यात मिळून खालीलपैकी कोणत्या वर्षी पटनोंदणी सर्वाधिक झाली. तर त्याचं उत्तर आहे 2014. आपण आलेखाच्या मदतीने ते सोडू शकतो. 2016 मध्ये ए आणि बी जिल्ह्याची एकत्रित पटनोंदणी संख्या 2014 मध्ये ए जिल्ह्यात झालेल्या पटनोंदणीच्या किती टक्के आहे. तर ते उत्तर आहे 150%. बघा या ठिकाणी 2016 मध्ये ए आणि बी जिल्ह्याची एकत्रित पटसंख्या 2016 ए ची आणि बी ची म्हणजे दोन्ही मिळून
2016 साली ए आणि बी. ए ची आहे 5000 आणि बी ची आहे किती 7000. दोन्ही वर्षांची मिळून झाली 12,000. त्यानंतर 2014 मध्ये ए जिल्ह्याचे, आता 2014 मध्ये ए जिल्ह्याचे आहे 8000. बरं, आणि एकूण किती टक्के आता वाढ आपल्याला पहा काय विचारलंय, एकत्रित संख्या ही 2014 पहा आता याच्या किती टक्के आहे, तर आपल्याला टक्केवारी करायची पहा 12,000 भागिले 8,000 गुणिले 100. हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, 4 दुने 8, 4 त्रिक 12, बे 1 बे, बे पंचे 10, 50, 50 त्रिक 150, म्हणजे ती किती टक्के आहे, तर 150% आहे. अशा प्रकारे आपण आपल्या सराव संचातील पहिल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहिलेलं आहे. आपल्या या सराव संचामध्ये एकूण अशा 10 प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत आणि त्या 10 प्रश्नपत्रिकामध्ये आपण जर या प्रश्नपत्रिकांचं बारकाईने निरीक्षण केलं तर अतिशय दर्जेदार आणि सध्या जे काही आपल्या शिक्षण व्यवस्थेत आधुनिक प्रवाह आहेत त्याच्या संदर्भातल्या प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्याचबरोबर जे काही आपले संगणक, त्यानंतर संप्रेषण कौशल्य आणि माहिती विश्लेषण हे जे काही आपले टॉपिक आहेत, म्हणजे संप्रेषण कौशल्य हा जो आपला किती गुणाचा टॉपिक आहे, 15 गुणांचा, संगणक इंटरनेट 15 गुण आणि माहितीचे विश्लेषण 15 गुण, असे 15 त्रिक 45 प्लस NEP म्हणजे 50. हे जे काही 50 गुण आहेत या 50 गुणांसाठीचे नाविन्यपूर्ण प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. आपण जर संप्रेषण कौशल्याच्या संदर्भातले प्रश्न पाहिले तर मार्केटमध्ये जे काही मटेरियल आहे ते अतिशय जुजबी स्वरूपाचं असल्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं लक्षात येत नाही. परंतु आपण जर या संचात पाहिलं तर आपल्या जवळजवळ 100 पेक्षा जास्त वैशिष्ट्यपूर्ण असे प्रश्न आपण या संचामध्ये समाविष्ट केलेले आहे. आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण हा जो काही ज्ञानोदय पब्लिकेशन मार्फत आपण हा आपला केंद्रप्रमुख भरती परीक्षेचा जो काही संच आहे तो प्रकाशित केलेला आहे. हा संच आपण या ठिकाणी त्या लिंकवर जाऊन या ठिकाणी त्याची नोंदणी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपची सुद्धा लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकद्वारे सुद्धा आपण या ठिकाणी आपल्या या संचाची मागणी नोंदवू शकता. या संचात अत्यंत दर्जेदार असे 1000 प्रश्न या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत, जे आपल्या पेपर 2च्या संदर्भातले जे काही शंका आहे किंवा जो काही आपला अभ्यास आहे त्या अभ्यासाची खोली निश्चित वाढवतील. या संदर्भात कोणतीही शंका नाही, कारण परत चाचणी असेल, त्याचबरोबर आर्थिक अभिलेखे असतील, शाळा विकास आराखडा असेल, NEP 2020 असेल, समग्र शिक्षा अभियान असेल, त्याचबरोबर मूल्यमापन पद्धतीत झालेले बदल असतील, या सर्व घटकावर अत्यंत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न आपण या आपल्या संचामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर आपण त्याला निश्चित लाईक करा, आपल्या MD टीचर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शिक्षक बंधू भगिनींपर्यंत, मित्रापर्यंत निश्चित शेअर करा. धन्यवाद.